शिवजयंती उत्सव तुम्ही खूप साजरा चांगला केला तुम्ही म्हणताय वास्तव अवास्तव असंच काही कारण नाही. नाही, आपण सर्वांनी तुम्ही पण आम्ही वास्तव आपण सर्वांनी साजरा केला. तिथे आपण जो शिवजयंतीच्या खालच्या पुतळ्यावरचा परिसर स्वच्छ केला, तिथे आपला माणूस शिवजयंतीचा शिलेदार मोठी पाठी लावली, खूप चांगलं आहे. शिवनेरी किल्ल्यावर मान्यवरांची भाषणं झाली, अतुल शेठचंही भाषण झालं, थोडस किरकोळ किरकिर झाली. अशा त्यांना भाषणाची संधी नाही मिळाली. नाही, तसं पाहिजे तर भाषणाची संधी कुणालाच नाही मिळाली पाहिजे. उत्सव समितीचा अध्यक्ष येतो मग 5 वर्षामध्ये अतुल बेनकेने आपल्याला कधी संधी दिली नाही. आणि यावेळेला कारण नसताना ते मराठा सेवा संघाने जी काय पद्धत पाडली, तर मी त्यांना त्याविषयी बोललो की जे आपलं ठरलंय ना पहिल्यापासून, जे ठरलंय तसंच वागा ना. कशाला का शेवटी अतुल बेनकेला सुद्धा शोधायचा असेल, त्यांचे काही प्रश्न असतात शरदाच्या कानावर घालावे, असे त्यांचे काही प्रश्न असतील शरद सर्वांच्या कानावर घालावे. आपण एकत्रच एक ना सगळे. शिवजयंतीला कशाला राजकीय बेड्या पाहिजे? राष्ट्रवादी बोलले पाहिजे का, भाजप बोलले पाहिजे का, काँग्रेस बोलले पाहिजे का, रासपा बोलले पाहिजे का? असं नाही. ते शिवजयंती, शिवजयंतीचा डेकोरम, शिवरायांचा जो डेकोरम आहे तो स्टँडर्ड असला पाहिजे. स्टँडर्ड म्हणजे काय? मागच्या 5 वर्षामध्ये ते बोलले आमच्या सगळ्यांच्या वतीने, तर आम्ही यस केलं. आमचे आमदार बोलतायत आम्ही. आता त्याची माहिती मी घेतलेली विचारलेली आहे, पण त्यांनी सुद्धा माफी मागितलेली, म्हटले की चूक झाली आमची यावेळी. हे होता कामा नये ना. हा, जर अमोल कोल्हे साहेब असले असे तर मी त्यांना म्हटलो असतो. आता मागच्या तसं ते असताना त्यांना बोलायला नाही दिलं एकदा, पण मी जर आमदार असतो तर मी त्यांना बोलायला दिलं असतं. माझी एक पद्धत आहे कामाची. तुम्ही त्या खुर्चीचा सन्मान बाळगला पाहिजे, मग कोणी असतो.